रामकृष्ण हरी माऊली. आज आपण सार्थ श्री तुकारामांची गाथा याच्यातले अभंग क्रमांक 348 ते 353 अभंग अर्थासहित ऐकणार आहोत. ह्या तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या गाथेतील अभंगातून आपल्याला एवढं काही शिकायला मिळतं. प्रत्येक अभंगातून त्यांनी काही संदेश दिलेले असतात. तेव्हा सगळे अभंग सावकाश ऐका, त्याचा अर्थ सावकाश ऐका, समजून नक्की घ्या. प्रचंड लाभदायी हे अभंग आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे सगळ्या अभंगांचा तुम्हाला अर्थ नक्की कळेल. व्हिडिओला सुरुवात करूया. अभंग क्रमांक 348. सोडीला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम. तुका म्हणे भोळी, विठाई कृपेची कोवळी. विठाई, आपण विठ्ठलाला माऊली म्हणतो. विठाई म्हणजे विठू माऊली. अर्थ ऐका हा. ज्याने देवाकरता सर्व संसाराचा त्याग केला आहे, त्याच्यावर देवाचे अतिशय प्रेम असते. देव अशा भक्ताच्या मागे धावत जातो आणि त्याला होणारी सुखदुःखे तो देव सहन करतो. भक्ताने हरीचे सर्व काळ नाम घ्यावे आणि हरीने सर्व काळ भक्ताचे काम करावे. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल माऊली भोळी आहे. आईची माया आपल्या बाळावर कोवळी आणि निस्सीम असते. अगदी तसेच विठ्ठलाचे भक्तांवरील प्रेम असते. म्हणून तर आपण त्याला विठू माऊली म्हणतो ना विठ्ठलाला. कारण जशी आई आपल्यावर प्रेम करते, तशीच कोवळी आणि निस्सीम अशी माया तो विठ्ठल कृपाळू आपल्यावर करतो. आता अभंग क्रमांक 349. बैसू खेळू जेऊ, तेथे नाम तुझे गाऊ. रामकृष्ण नाम माळा, घालू ओऊन या गळा. विश्वास हा धरू, राम बळकट करू. तुका म्हणे आता, आम्हा जीवन शरणागता. अर्थ, आम्ही जेथे जेथे बैसू, जेऊ, खेळू, तेथे तुझेच नाव घेऊ. कोणतेही कर्म करताना फक्त तुझेच नाव घेऊ. तुझेच म्हणजे विठ्ठलाचे नाव घेऊ. आम्ही रामकृष्ण नामाची माळ ओवून आमच्या गळ्यात म्हणजे कंठात घालू. म्हणजे आम्ही एकामागून एक सतत रामकृष्ण नामाचा जप करत राहू. हे नाव आम्हाला तारणारे आहे. हा मनात विश्वास धरून तुझे नाम मुखामध्ये अखंड दृढ धरू, असा निश्चय आम्ही करू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही हरीला शरण आलो आहोत, म्हणून आता त्याचे नामचिंतन करणे हेच आम्हा शरणागताचे काम आहे. याच्यानंतरचा अभंग 350. पाठीपोटी देव, कैंचा हरिदासा भेव. करा आनंदे कीर्तन, नका आशंकित मन. आशंकित म्हणजे शंका घेऊ नका मनात. येथे कोठे काळ, करील देवापाशी बळ. तुका म्हणे धनी, सपुरता कायवाणी. अर्थ, मागे पुढे आत बाहेर वर खाली सर्वत्र देव आहे, तर हरीच्या दासांना भय कोठे राहिले. म्हणून तुम्ही मोठ्या आनंदाने हरी कीर्तन करा. कोणत्याही प्रकारचे भय किंवा शंका मनात धरू नका. आता आपण आहोत त्या ठिकाणी आपल्याबरोबर देव असल्यावर मग तिथे काळाचे सामर्थ्य चालणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आमचाच धनी सर्व शक्तिमान आहे, मग आम्हाला कसलीच कमतरता नाही.
आता अभंग क्रमांक 351. मनोमय पूजा हेची पढीये केशी राजा. घेतो कल्पनेचे भोग न मानिती बाह्य रंग. अंतरीचे जाणे आदी वर्तमान खुणे. तुका म्हणे कुडे कोठे सरे त्याच्या पुढे. अर्थ, मनाने केलेली भक्तिमय पूजा देवाला आवडते. तुम्ही कल्पनेने फूल फळ अर्पण केले तरी त्याला ते मान्य आहे. फक्त बाहेरून केलेले पूजेचे थाट देवाला आवडत नाही. म्हणजे फक्त दाखवण्यापुरता थाट, मनात काही तशी भावना नाही, असं देवाला आवडत नाही. देव हा भक्ताच्या मनातील शुद्ध स्वरूपाचे भाव जाणतो. तुकाराम महाराज म्हणतात, जर भक्ताच्या मनात म्हणजे अंतःकरणात खोटा भाव असेल तर त्या हरीपुढे कसे चालेल. देव हा भावाचा भुकेला आहे. मनापासनं तुम्ही त्याची भक्ती करा, असं तुकाराम महाराज सांगतात. ह्याच्यानंतर अभंग क्रमांक 352. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आणिक नये माझ्या मना होका पंडित शहाणा. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. बघा, नवविध भक्त, नवविधा भक्ती ऐकलेली असेल तर नवविधा भक्ती म्हणजे नक्की काय हे मी तुम्हाला आधीच सांगणार आहे हां. आणि मग त्याचा ह्या अभंगाचा अर्थ सांगते. या अभंगातील नवविधा भक्तीचा या अभंगात उल्लेख आहे. परमेश्वर प्राप्तीचे किंवा भक्तीचा मार्ग दाखवणारे 9 प्रकार आहेत. ते प्रकार म्हणजे नवविधा भक्ती. आता हे प्रकार कोणते? यात श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन हे ते 9 प्रकार आहेत. आता आपण अर्थ बघूया. जिव्हाळ्याची म्हणजे अखंड भक्ती जो जाणतो तोच साक्षात देवाचा बनलेला पुतळाच असतो. त्याच्या वाचून इतर मोठे शहाणे अगर पंडित जरी असले तरी ते मोठे दैववान आहेत हे माझ्या मनाला पटत नाही. हरीच्या नामरूपाच्या ठिकाणी ज्याचे मन जडले आहे त्याच्या अधीन असा मी त्याचा दासच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जो 9 प्रकारची भक्ती म्हणजे नवविधा भक्ती करतो तोच पुरुष खरा शुद्ध मानावा. आजच्या व्हिडिओतला आता शेवटचा अभंग, अभंग क्रमांक 353. याजसाठी वनांतरा जातो सांडुनिया घरा. माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ नेदी भ्रम. अर्थ, मी घर सोडून याच कारणासाठी वनामध्ये जात आहे. हरीच्या सगुण रूपाबद्दल माझ्या मनामध्ये असणाऱ्या प्रेमाला एरवी दृष्ट लागेल आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये भजन, पूजन इत्यादी विषयी असलेली शुद्ध भावना निघून जाईल आणि माझी बुद्धी कोरडी आणि निष्काम होईल. म्हणून मी अद्वैताच्या गोष्टी ऐकत नाही. अद्वैताच्या गोष्टी म्हणजे जिथे मी म्हणजे जीव आणि परमेश्वर म्हणजे ब्रह्म वेगळे नाहीत अशा गोष्टी मी ऐकत नाही, कारण त्यामुळे भक्ती घडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी ब्रह्म आहे अशा भावनेचा भ्रम मी आपल्यामध्ये येऊ देणार नाही. मंडळी, असे होते हे आजचे अभंग. तुकाराम महाराजांचे हे अभंग सर्वांना आवडतात हे मला कळतं, कारण मला व्ह्यूज येतात तेवढे, दिसतात तेवढे व्ह्यूज. तर सर्वांनी नक्की बघता, हे अतिशय मला आनंददायी गोष्ट आहे. तशीच
तुमच्याकडून एक छोटीशी आनंददायी गोष्ट हवी आहे की कमेंट्स यायला हव्यात. कमीत कमी विठ्ठलाची मूर्ती बघितल्यावर कमेंटमध्ये नमस्कार करा, तुकाराम महाराजांना करा, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक नक्की करा. मंडळी, आज एवढंच. धन्यवाद.